नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागात आता सर्वजण घरी आलेले असतात, एकदम उदास बसलेले असतात. तर पूर्णा आजी म्हणतात, आज खऱ्या अर्थाने आपल्या घरातली इडापिडा टळली आहे आणि जिच्यामुळे हे शक्य झालं ना तिलाच हा दिवा लावू दे आणि तसाही हा अधिकार मोठ्या सुनेचाच असतो. आता जा ब्र सायली, ज्या देवापुढे दिवा लाव, असं आता आजी सायलीला सांगतात. तेव्हा हे ऐकून आता अर्जुन, सायलीला खूप म्हणजे खूपच आनंद होतो. कारण पूर्णा आजी स्वतःने सायलीला मोठ्या सुनेचा मान देऊन सायलीला देवासमोर जाऊन दिवा लावायला सुद्धा सांगतात. सायली खूप आनंदाने अर्जुन आणि प्रतापकडे पाहते आणि म्हणते की, हो पूर्णा आजी, सायली आता देवासमोर जाते आणि लगेचच दिवा लावू लागते. त्यावेळी अर्जुन कौतुकाने सायलीकडे पाहतो, कारण खऱ्या अर्थाने आज सायलीला तिचा मान मिळालेला असतो. त्यानंतर सायली आता दिवा लावते आणि मनोभावे टीव्हीसमोर नमस्कार करते. तर प्रताप आता नेमका सायलीकडे मागे पाहतो आणि तिच्या मागे जाऊन उभा राहतो. तो सुद्धा अगोदर देवाला नमस्कार घालतो. तेव्हा प्रताप आता लगेचच सायलीच्या खांद्यावर हात ठेवतो. सायलीला समजावतो, बाबा आले. मग आता देवासमोर दिवा लावताना अजिबात डोळ्यातून अश्रू आणू नये, कारण हा आनंदाचा प्रसंग आहे. म्हणजे चेहरा कसा हसरा आणि आनंदीच हवा. आज तुझा आणि तुझ्या नव्याचा विजय झाला आहे, त्यामुळे आजचा दिवस हा दुःखाचा नाही तर आनंदाचा आहे. मग त्यानंतर सायली आता प्रतापच्या सांगण्यावरून आपले अश्रू पुसते आणि म्हणते, बाबा, आज कोर्टामध्ये जे काही घडलं, या गोष्टीचा आम्हाला अंदाज होताच. पण तुम्हा सगळ्यांसाठी हे खूपच अनपेक्षित होतं ना. त्यावेळी प्रताप बिचारा खाली मान घालतो आणि म्हणतो, बाळा, तो आमचाच आंधळेपणा होता, पण कसा आहे ना, त्यामुळे तुमचे यश हे कमी होत नाही. आता तुझं मनापासून अभिनंदन, कारण तू तुझ्या बाबांसाठी लढलीस आणि शेवटी जिंकून सुद्धा दाखवलंस. आता खरं सांगू, प्रत्येक बापाला तुझ्यासारखी मुलगी मिळायला हवी. तेव्हा सायलीला आता खूप म्हणजे खूप आनंद होतो की मला एवढा चांगला मान बाबांनी दिलाय. त्यामुळे तिचे डोळे पुन्हा एकदा पाणावतात आणि ती विचारते, काय बाबा, खरंच? मग आता प्रताप म्हणतो, हो बाळा. तेव्हा ती पटकन प्रतापला मिठी मारते. प्रतापही तेवढ्याच मायेने आपल्या सुनेला म्हणजे लेकीला जवळ घेतो. अर्जुन हे सगळं काही पाहत असतो की सायलीने किती माणसं कमवली आहेत म्हणून. त्यालाही आता तिच्याबद्दल खूप कौतुक वाटतं. तर आता दुसरीकडे रविराज हा आपल्या रूममध्ये येतो. तर प्रतिमाचा आता थोडं दुखत असल्यामुळे ती शांतपणे झोपलेली असते. आता रविराजच्या मनामध्ये खूप प्रश्नांनी गोंधळ घातलेला असतो आणि कोर्टामध्ये जे काही प्रसंग घडले, ते आता त्याच्या नजरेसमोरून पुन्हा एकदा जातात. त्याचबरोबर तो आता प्रतिमाकडे पाहत राहतो. मग आता प्रिया जेव्हा त्याला सापडली होती, म्हणजे जेव्हा ती आपली ओळख घेऊन घरी तन्वी अशी आली होती, तेव्हाचे देखील प्रसंग आता रविराजला आठवतात. की जेव्हा माझं बाळ म्हणजे माझी तन्वी मला सापडली होती, तेव्हा मला जगातील सगळ्यात मोठा आनंद मिळाला होता आणि आज तिने काय केले? आतापर्यंत जे काही बोलली, ते सगळं काही खोटं होतं, असं रविराजला आता वाटतं आणि भामट्या प्रियावरचा विश्वासच त्याचा आता उडतो. त्याचबरोबर प्रियाचा अर्जुनबरोबर ज्या दिवशी साखरपुडा असतो, तेव्हा प्रिया खूप छान दिसत असते आणि तेव्हा रविराजने तिला कॉम्प्लिमेंट दिलेली असते. बाळा, खरंच तू खूप छान दिसतेस आणि लहानाचं मोठं होताना तुला मला पाहताच आलं नाही आणि माझं बाळ म्हणण्याचं सुखसुद्धा अनुभवता आलं नाही. आणि तुला सांगू तन्वी, अगं मला असं वाटतं नाही वेळ अशीच इथे थांबून राहावी. हे सगळं रविराजचं प्रेमाचं बोलणं आता त्यालाच आठवत असतं आणि प्रियासुद्धा त्याच्यावर आता अगदी छानपैकी बोलत असते. मग प्रियाचं हे बोलणं सगळं खोटं होतं, हे रविराजला समजतं. आता त्याच्या मनामध्ये खूपच दुःख असतं, त्यामुळे तो प्रतिमाचा हात हातात घेतो. तेव्हा त्याला आठवतं की अर्जुनने कशाप्रकारे तन्वीचं पितळ उघड केलं.
कारण प्रिया अर्जुनच्या दबावाखाली आली आणि तिने सगळं सत्य सांगितलं. त्यावरती प्रियाने जी साक्ष दिलेली असते की गोळी मी नाही झाडली, मी माझ्या डोळ्यांनी पाहिले की साक्षीने झाडली आहे, हे सगळं आठवून रविराज क्षणातच आता कोसळतो. बिचाऱ्याच्या अश्रूंचा पुन्हा एकदा बांध फुटतो आणि तो खूप म्हणजे खूप रडू लागतो. सगळं काही अगदी त्याला संपल्यासारखं वाटतं. कारण तो एक प्रतिष्ठित वकील असतो. त्याचबरोबर प्रियाने ही जी काही माती खाल्लेली असते ती आता अख्ख्या महाराष्ट्रासमोर जगजाहीर झालेली असते आणि त्यामुळेच रविराजची आता सगळी इज्जत धुळीला मिळालेली असते. त्याचबरोबर जज साहेबांनी जो काही प्रियाला शिक्षेचा आता निर्णय दिलेला असतो तो म्हणजे 7 वर्षांची सक्तीला जेल होणार. हे जज साहेबांचं बोलणं देखील आठवून आता रविराजला त्रास होतो. मग आता त्याला समजतं आपली लेक जेलमध्ये आहे, परंतु प्रतिमाला तर याबद्दल काहीही माहिती नाहीये अजून, असं आता तो मनातच म्हणतो आणि लगेचच प्रतिमाकडे पाहतो. इकडे घरातील सगळेजण अजूनही उदास बसलेले असतात, भामट्या प्रियाच्या विचारातच असतात. तेवढ्यातच सायलीने सर्वांसाठी कॉफी केलेली असते आणि ती सगळ्यांसाठी तेथे हॉलमध्ये घेऊन येते. अगोदर ती पूर्णा आजींना म्हणते, कॉफी घ्या ना. तेव्हा पूर्णा आजी म्हणतात, नको, माझी इच्छाच नाहीये. तेव्हा सायली अर्जुनकडे पाहते. अर्जुनलाही वाईट वाटतं. त्यानंतर सायली म्हणते, आई, अहो तुम्ही तरी घ्या ना कॉफी. तेव्हा मला नको आहे कॉफी, असं कल्पनाच म्हणते. त्यानंतर आता सायलीला समजतं कोणीच कॉफी घेणार नाही. कारण आता प्रतापने सुद्धा नकारच दिलेला असतो. अस्मितासाठी सुद्धा तिने स्पेशल वेलची घालून मळमळायला नको म्हणून कॉफी सुद्धा बनवलेली असते. त्याने सुद्धा कॉफी पिण्यासाठी नकार दिल्यामुळे आता लगेचच सायलीला वाईट वाटतं. ती म्हणते, बरं ठीक आहे, मी सर्वांसाठी गरमागरम आता पिठलं भाकरी बनवते. त्यावेळी आता अर्जुन सायलीकडे पाहतच राहतो. मग आता सायली म्हणते, बनवू ना मी. तेव्हा अर्जुन हो म्हणतो. परंतु आता कल्पना म्हणते, मला अजिबात काही खाण्याची इच्छा नाहीये, असं म्हणून ती आता रागातच रूममध्ये जाते. तेव्हा सायलीला खूप वाईट वाटतं. त्यावेळी प्रताप सुद्धा उठतो आणि सायलीला म्हणतो, सायली, सॉरी, पण माझी सुद्धा काही खाण्याची इच्छाच नाहीये. मग आता त्यानंतर पूर्णा आजी म्हणतात की, चल अस्मिता, मला माझ्या रूममध्ये घेऊन चल. आता मला झोप येईल की नाही माहीत, परंतु थोडीशी पडते मी, मला बरं वाटेल जरा, माझं डोकं सुद्धा थोडं शांत होईल, असं म्हणून त्या तेथून जात असताना सायली म्हणते, पूर्णा आजी, अहो तुम्ही अशा उपाशीपोटी गोळ्या कशा घेणार? उपाशीपोटी अशा गोळ्या घ्यायच्या नसतात, असं जेव्हा सायली म्हणते ना, तेव्हा पूर्णा आजी म्हणतात की, जाऊ दे ग, काही हरकत नाही, असं म्हणून त्या रूममध्ये निघतात. तेव्हा घरातील सगळेजण आता तेथून गेल्यामुळे ते सुद्धा अगदी उपाशीपोटी. ते पाहून आता सायलीचा संताप होऊ लागतो. मग आता अर्जुन म्हणतो की, सायली, यांचं हे वागणं असं नॉर्मल आहे. तू काळजी करू नकोस. कारण त्यांना होतोय त्या गोष्टीचा त्रास. सायली संतापानेच म्हणते, त्या भामट्या प्रियाला काही कळत नाही का हो? तिला समजलं नाही का की या घरामध्ये सगळ्यांचा तिच्यावर किती जीव होता ते? आणि या सगळ्यांचं काय होईल याचा विचार तिने कधी केलाच नसेल का हो? तेव्हा अर्जुन म्हणतो की, शांत हो आणि एवढाही त्रास तू करून घेऊ नकोस. कारण तन्वीने जे काही केलं त्याची शिक्षा तिला मिळालीच आहे. कारण घरच्यांना सुद्धा एवढा मोठा शॉक बसलाय आणि त्यांची लाडकी सून असं काही करू शकते याच्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता किंवा त्यांना एक्सपेक्टच नव्हतं की तन्वी असं काही करू शकते. कारण घरातील सर्वांचा तन्वीवर खूप विश्वास होता ना, कारण त्यांचा खूप मोठा विश्वासघात झालाय आणि त्याचाच त्यांना त्रास होतोय. तू त्यांना थोडा वेळ दे, सगळं काही ठीक होईल, असं अर्जुन सायलीला समजावतो. मग आता सायली म्हणते, आणि याचा सगळ्यांना खूप त्रास होतोय. अहो, त्या प्रियाला काय फक्त पुरावे मिटवल्याची शिक्षा मिळाली आहे.
आणि या सगळ्यांच्या भावनांशी ती जी खेळली आहे याची शिक्षा तिला कोण देणार आहे? कोर्टाने तिला 7 नाही तर 14 वर्षांची शिक्षा दिली पाहिजे होती, असं सायली खूप म्हणजे खूपच चिडून म्हणते. तेवढ्यातच आता प्रियाची बाजू घेणारा अश्विन तेथे येतो आणि मोठ्यानेच ओरडतो. काय? बस एवढीच शिक्षा? म्हणजे फक्त 14 वर्षांची? पण नाही नाही, अरे 14 वर्षांची नाही, फक्त तिला तर फाशीच व्हायला हवी होती, हो की नाही? आणि तुझी तर हीच इच्छा असेल ना की एकदा का तन्वीला फासावर लटकवलं की तुझं मन शांत होईल, असे आरोप आता अश्विन सायलीवर करतो. तेव्हा सायली म्हणते, हे पहा अश्विन भाऊजी, असं काहीही नाहीये. पण गुन्हा हा गुन्हाच असतो. त्यावेळी अश्विन म्हणतो, एवढा मोठा काय गुन्हा केला होता? फक्त खोट बोलली एवढाच? एवढा मोठा गुन्हा झाला का हा? आणि या घरामध्ये सर्वात जास्त खोट ना कोणी बोललं असेल तर तुम्ही दोघे बोलले आहात, असं अश्विन प्रियाची बाजू घेत अर्जुन आणि सायलीला खूप बोलत असतो, त्या दोघांनाही सुनावत असतो. जेणेकरून आता तुम्ही चुकला आहात आणि माझ्या तन्वीवर खोटे नाटे आरोप करताय. का? तुम्हाला तिला फाशीची शिक्षा व्हायला हवी होती ना? म्हणजे तुमचं मन समाधान झालं असतं. काहीही आरोप करत अश्विन अगदी प्रियाची बाजू घेत अर्जुनला बोलतो. त्यामुळे आता अर्जुनच्या तळपायाची आग मस्तकात जाते. तेव्हा अर्जुनसुद्धा आता खूपच चवताळतो आणि विचारतो, काय? आम्ही अडकवलं का तुझ्या तन्वीला? अरे आम्ही काही केलं नाही. कारण तुझ्या त्या तन्वीने ना स्वतः कबूल केलं कोर्टात आणि तिथले फुटेजेस आत्ता सुद्धा ऑनलाईन आहेत, ते तू बघू शकतोस, असं अर्जुन शांतपणे आता अश्विनला समजावतो. पण आता वेडा झालेला अश्विन म्हणतो, मला ते बघण्याची अजिबात गरज वाटत नाहीये, समजलं? कारण मला माहिती आहे ना तुम्ही दोघेही आधीपासूनच तिचा खूप राग करता आणि सायली, ही तन्वी तुझ्या नव्याशी लग्न करणार होती, याचा राग तू आता काढतेयस का, असं रागातच अश्विन विचारतो. अश्विनचे हे खोटे नाटे आरोप ऐकून आता सायली जरा हादरतेच आणि विचारते, अहो अश्विन भाऊजी, तुम्ही कुठले विषय कुठे घेऊन जाताय कळतं का तुम्हाला काही? मग आता पुढे पुढे तो म्हणतो, तू तिच्या आणि दादाच्या मध्ये आलीस, समजलं? आणि मग त्यानंतर तिची जी अवस्था झाली ना, त्यातून फक्त मी आणि मीच तिला बाहेर काढलं आहे. आणि आता तू काळजी करू नकोस, मी सुद्धा तिच्यासोबत अजूनही उभा राहणार आहे, असं अश्विन स्पष्ट मत अर्जुनला सांगतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन, अरे कुठला विषय तू कुठे घेऊन जातोस? अरे अगोदर जाऊन बघ ना, कोर्टामध्ये नक्की झालं काय? त्याच वेळी आता अश्विन चवताळूनच म्हणतो, अरे तू तर मध्ये बोलूच नकोस. अरे या सायलीने तुझे कान भरले आणि म्हणून तू तिच्यावर वाटेल ते आरोप केलेस आणि हिच्या सांगण्यावरून तू तिला जेलमध्ये पाठवलंस. अरे बायकोच्या ताटाखालचं ना तू मांजर झालास, मांजर, असे आरोप जेव्हा अश्विनच अर्जुनवर करतो, तेव्हा अर्जुन मात्र खूपच चवताळतो आणि शट युअर माउथ अश्विन, असं रागातच म्हणतो. त्याच्या सणकन कानखाली ओढणार. तितक्यातच सायली आता लगेचच अर्जुनला पकडते आणि त्याचा हातच धरून ठेवते. मग आता सायलीला सुद्धा अश्विनचा खूप राग आलेला असतो. ती येत्या दोघांच्या मध्ये मात्र काही बोलत नसते. तो म्हणतो, अरे जरा डोळे उघडे ठेव आणि कानसुद्धा आणि कोर्टामध्ये जाऊन बघ तुझ्या बायकोने काय काय केले. ऐक तिचे प्रताप जरा आणि तिच्यावर विश्वास ठेवून सुद्धा कमी कर जरा. अरे आता अख्ख्या जगाला सुद्धा समजलंय की तुझी बायको ना किती खोट बोलत होती. अरे तू तुझ्या बायकोच्या प्रेमात फार वेडा झाला आहेस, असं जेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन मात्र अजूनच रागात म्हणतो, हो, आहे माझं माझ्या बायकोवर प्रेम आहे, काय करणार आहेस तू? अरे कारण तिचं कसं असतं, पोटात एक आणि ओठात एक, तुझ्या बायकोसारखं नसतं, असं म्हणून तो जेव्हा सायलीला पुन्हा एकदा बोलतो, अर्जुन मात्र खूपच भडकतो आणि अश्विनवर पुन्हा एकदा धावून जातो. रागातच म्हणतो, अश्विन,
असं म्हणून तो त्याला आता चांगलाच एका कानाखाली मारणार असतो. तेव्हा सायली म्हणते, अहो थांबा जरा. मग आता सायली शांतपणे म्हणते, अहो, तुम्ही आत्ताच म्हणालात ना की घरच्यांना वेळ द्यायला हवा म्हणून, तसाच आपण अश्विन भाऊजींना सुद्धा वेळ देऊयात ना. तेव्हा अश्विन आता रागाच्या भरात तोंडाला येईल ते बोलू लागतो आणि म्हणतो, सायली, तू तुझी ही नाटकं आहेत ना ती अगोदर बंद कर आणि जाऊन सेलिब्रेट कर, असं तो म्हणतो. तेव्हा सायलीला अजूनच वाईट वाटतं की अश्विन भाऊजी माझ्यावर सुद्धा विश्वास ठेवायला तयार नाहीत. अगं, तुझी बालपणीची मैत्रीण जिचा तू तिरस्कार करत असतेस ना तिला जेल झालीये, जेल. आणि त्या दोघांनाही तो अगदी दमच भरतो की एक गोष्ट लक्षात ठेवा, तिचा नवरा ना अजून जिवंत आहे, असं म्हणून तो तेथून निघून जातो. तेव्हा अर्जुन म्हणतो, अश्विन थांब. तरीही आता अश्विन ऐकत नसतो. त्याच वेळी सायली विचारते, तुम्हाला आवाज चढवायची काय गरज काय होती हो? तर वरती सगळ्यांना ऐकू गेलं असतं तर मग काय केलं असतं? तेव्हा अर्जुन म्हणतो, ऐकू दे ना सगळ्यांना. त्यांनाही कळू दे ना, त्यांचा मुलगा बायकोच्या प्रेमापोटी काय काय करतोय ते आणि कसा वागतोय ते. तेव्हा सायली म्हणते, तुम्ही आता शांत व्हा, एकदम शांत व्हा, काहीही बोलू नका. असं म्हणून सायली आता विमलला आवाज देते आणि म्हणते, जरा कांदा चिरून ठेवताय का? मी 10 मिनिटात आलेच हा रूममधून. तेव्हा विमल म्हणते, पण सायली ताई, कोणीही जेवणार नाहीये ना, मग काय करायचं? तेव्हा सायली आता विमलचा हात हातात घेते आणि म्हणते, मी कुणाला उपाशीपोटी अशी झोपून देई? कारण मी अशी हार मानलेली नाही अजून विमल ताई, अशी हार मानणारही नाही. आता तुम्ही कामाला लागा, मी आले 10 मिनिटात, असं म्हणून सायली तेथून जाते. तेव्हा अर्जुन सायलीकडे अजून पाहतच राहतो. कारण त्यालाही आनंद होतो की घरचे कितीही वाईट वागले तरी सायली चांगलेच वागते. आता दुसरीकडे सगळेजण म्हणजे सुमन आणि त्याचबरोबर नागराज, रविराज हे अजूनही प्रतिमा शेजारीच बसलेली असतात. ती अजूनही शुद्धीवर आलेली नसते. सर्वांना एकच काळजी असते की कधी एकदा ती शुद्धीवर येईल. परंतु त्या तिघांच्याही डोक्याला दुसरं टेन्शन असतं ते म्हणजे इकडे या प्रियाचं. ती म्हणते, हे सगळं काय होऊन बसलं आता? तेव्हा रविराज म्हणतो, आपल्या तन्वीने आपली खूप मोठी फसवणूक केली आहे अगं प्रतिमा. असं म्हणून बिचाया रविराजच्या मनातील दुःख आता लपून राहत नाही. प्रतिमासमोर तो बोलूनच टाकतो. तो म्हणतो, अगं प्रतिमा, तुला माहिती आहे, मला दिसत होतं, मला समजत होतं की आपली तन्वी काहीतरी खोट बोलते आणि कोर्टामध्ये जो सायकॉलॉजिस्टचा रिपोर्ट आहे, तो सुद्धा हेच सांगत होता ना की तन्वी खोट बोलते म्हणून. पण माझ्यातला बाप आहे ना, तो या सगळ्याकडे दुर्लक्षच करत आला आणि आता हे काय होऊन बसलं बघ ना. आणि ही शिक्षा तिला नाही तर मला झाली आहे. तर इकडे अर्जुन आता सायलीला विचारतो, पण तुझं काय अगं? ही केस जिंकण्यासाठी काय काय नाही केलंस तू? अगं या माझ्यासारख्या माणसाबरोबर तू अक्षरशः कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केलंस. तेव्हा सायली विचारते, माझ्यासारख्या माणसाशी म्हणजे माझ्या नव्याला काही बोलायचं नाही हा, खपवून नाही घेणार मी. आणि मी आनंद तर साजरा करतेच आहे की फक्त केस जिंकल्याचा नाही, तर प्रियाचं भांड फुटल्याचा. कारण आपल्या घरात असणारा सगळा खोटेपणा आता निघून गेलाय आणि अजून खूप काही, या घरावरचं संकटसुद्धा दूर गेलं. मग आता अर्जुन म्हणतो, हो बरोबर आहे. आता फायनली आपण आपल्यावर फोकस करू शकतो. असं म्हणून अर्जुन सायलीच्या गळ्यात हात घालतो. मग आता सायली म्हणते, हो, आपल्या संसारावर आणि आपल्या घरावर सुद्धा. मग पुढे आता सायली म्हणते, आता मला ना पूर्णा आजींच्या औषधाच्या वेळासुद्धा जपता येतील आणि अस्मिता ताईंची सुद्धा काळजी घेता येईल आणि त्यांचे डोहाळे सुद्धा पुरवता येतील. मी आलीच हा, असं म्हणून सायली आता तेथून जाते. तर अर्जुन पटकन आता तिचा हात पकडतो आणि म्हणतो, काय हे काय चाललंय तुझं? आणि नव्याचं काय? असं तो अगदी प्रेमानेच विचारतो. अगं, त्याच्यावर सुद्धा लक्ष देणार आहेस की नाही?
मग आता सायली तेवढ्याच प्रेमाने म्हणते, नव्याकडे तर 24 तास लक्ष असतंच ना, आता फक्त थोडा वेळ मी खाली जाऊन येते. मग मी इथेच येणार आहे तुमच्याजवळ, असं ती अगदी लाडातच म्हणते. आले, असं गोड बोलून ती तेथून जाते. तर अर्जुनला सायलीचा हा भोळेपणा, साधेपणा खूपच आवडतो आणि तो तिच्याकडे ते पाहतच राहतो. मग आता तो म्हणतो, सायलीसुद्धा ना, असं म्हणून तो पुन्हा हसतो आणि सगळ्यांना जेवणासाठी तयार करणं हा खूप मोठा टास्क तिच्यासाठी असणार. बट आय एम शुअर ती करेल मॅनेज. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये सायली शेवटी घरातील सगळ्यांना हॉलमध्ये घेऊन येते आणि म्हणते, प्रियामुळे सगळ्यांना मनस्ताप होतोय हे कळतंय मला, पण असा तिचा राग कुणीही जेवणावर काढू नका आणि तिच्यामुळे कितीही त्रास होत असेल तरीही अन्नाचा अपमान होऊ द्यायचा नाही. ही आपल्याच घरातली शिकवण आहे ना, असं म्हणून ती पूर्णा आजींना प्रेमाने जेवण भरवते. तेव्हा अर्जुन कौतुकाने सायलीकडे पाहतो. त्यानंतर पूर्णा आजी आता रूममध्ये जाऊन रडत असतात, या अभद्र मुहूर्तावर या अश्विनचं लग्न आम्ही लावून दिलं. त्याच्या आयुष्याची राख रांगोळी केली मी का तिला आपलं घर हे पोखरू दिलं, असं म्हणून पूर्णा आजी या अगदी डोक्यालाच हात लावतात. त्यांना आता त्या गोष्टीचा खूप त्रास होतो आणि त्या खूपच रडू लागतात. तर आता सायली नेमकी हे ऐकते. पूर्णा आजींना चक्कर येऊ लागते, तर सायली पटकन त्यांना सावरते. आता पुढे काय होईल हे पाहायला आत्ताच माझा महाराष्ट्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.